नमस्कार. हरिओम. सनातन देव देश धर्म चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. सनातन नावाने मराठी भाषेत चॅनल सुरू करण्याचा आमचा उद्देश हाच आहे की सनातन धर्म म्हणजे काय, देव व धर्म काय आहे याबद्दल धार्मिक ज्ञान सोप्या व सरळ भाषेत समजावण्याचा हा एक छोटासा प्रयत्न करत आहोत. तेही सर्व आध्यात्मिक व धर्मशास्त्रातील पुराव्यानुसार सरळ व सोप्या भाषेत सर्वांना समजेन असे धर्मज्ञान, पूजा, व्रते, सण, वार, उपासना, होम, हवन असे अनेक धार्मिक विषय आपण या चॅनलवर समजावून घेणार आहोत. तरी धर्मशास्त्राबद्दल अधिक व सखोल माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर करा व बेल आयकॉनचे बटन दाबून येणारे नवनवीन व्हिडिओ नोटिफिकेशन मिळवा. चला तर मग सुरुवात करूया श्री गणेशाच्या नावाने. ओम गं गणपतये नमः. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. ओम नमः शिवाय. सनातन या शब्दाचा अर्थ काय आहे? सनातन म्हणजे सविस्तर जाणून घेण्यासाठी 1 तासाचा व्हिडिओही कमी पडेल इतके सांगता येईल. तरी आपण सनातन म्हणजे काय हे थोडक्यात समजावून घेण्याचा प्रयत्न करू. नेहमीच असं होतं की आपल्याला आपल्याच धर्माबद्दल, देवी देवतांबद्दल काही प्रश्न पडतात किंवा कोणी काही धार्मिक प्रश्न विचारला तर आपल्याला त्या व्यक्तीला प्रत्युत्तर देता येत नाही. याचे कारण आपल्याला असणारे अपुरे धर्मज्ञान. आपण कधीच धर्मशास्त्राला महत्त्व देत नाही किंवा आपल्याला ते शिकवलेही जात नाही. असो, सनातन म्हणजे काय? तर सनातन म्हणजे शाश्वत, सनातनमध्ये कधीही न संपणारा. सनातन म्हणजे अनंत, अगणित काळापासून चालत आलेला धर्म, जो कालही होता, आजही आहे आणि उद्याही निरंतर राहणार. म्हणजे सनातन होय. सनातन म्हणजे ज्याला जन्मही नाही, मृत्यूही नाही. सनातन म्हणजे अस्तित्व, जे निरंतर आहे, जिवंत आहे, जे सजीव आहे. सनातन म्हणजे सत्य. सूर्य, चंद्र, ग्रह, तारे, वायू, जल, पृथ्वी, अग्नी, जन्म, मृत्यू आणि देव हे सर्व सत्य आहे. काल होते, आज आहे, उद्याही राहणार हे तितके सत्य आहे, जे अनंत काळापासून चालत आले आहे. सनातन धर्माची स्थापना कोणीही केलेली नाही. सनातन हा स्वस्थापित आहे. सनातन धर्म हा प्रामुख्याने वेद, पुराण, शास्त्रे यावर आधारित आहे आणि आपण याच गोष्टींचा कधीच अभ्यास करत नाही किंवा समजावून घेण्याचाही प्रयत्न करत नाही. कोणी आपल्याला विचारले की वेद किती आहेत किंवा पुराणे किती आहेत, तरी ते आपल्याला सांगता येत नाही, कारण आम्ही कधी शिकलोच नाही. आणि हेच आज आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत. आपल्या हिंदू धर्मात 4 वेद व 18 पुराणे आहेत. ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद हे 4 वेद आहेत. हे आपल्याला काय शिकवतात? यात काय माहिती आहे? तर देवता, ब्रह्मांड, ज्योतिष, गणित, आयुर्वेद, विज्ञान, भूगोल, धर्म, संगीत याबद्दलची सर्व माहिती महर्षी वेदव्यास यांनी लिखित स्वरूपात ठेवलेली आहे. हे 4 वेद प्रमुख असून शास्त्रालाही खूप महत्त्व आहे. शास्त्र ही 6 आहेत. न्यायशास्त्र, वैशिकशास्त्र, संख्याशास्त्र, योगशास्त्र, मीमांसाशास्त्र व वेदांतशास्त्र. यातून आपल्याला संपूर्ण जीवन जगण्याची शिकवण मिळते. तसेच सनातन धर्मात प्रामुख्याने 18 पुराणे आहेत. शिवपुराण, ब्रह्मपुराण, विष्णुपुराण, लिंगपुराण, नारद पुराण, पद्मपुराण, भागवत पुराण, गरुड पुराण, ब्रह्मवर्त पुराण, स्कंद पुराण, मार्कंडेय पुराण, ब्रह्मांड पुराण, वामन पुराण, मत्स्य पुराण, कूर्म पुराण, वराह पुराण, अग्निपुराण आणि भविष्य पुराण. ही 18 पुराणं आपल्याला धर्मज्ञान तसेच भौतिक व सामाजिक ज्ञान देतात. समाजात कसे वागावे हे शिकवतात. सनातन धर्मात सत्यता, प्रामाणिकता, सद्भावना, सत्कार्य, सहकार्य, पवित्रता, दया, क्षमा, संयम, सहनशीलता, उदारता या गोष्टींची शिकवण दिली जाते आणि त्याचे पालन करणे म्हणजे सनातन धर्म होय. सनातन म्हणजे काय हे तर आपल्याला समजले. सनातन धर्मात प्रामुख्याने 4 पंथ वैष्णव, शैव, शाक्त, स्मार्त
पंत म्हणजे उपासना करण्याची पद्धती. देवाची कृपा प्राप्त करण्यासाठी तसेच मोक्ष प्राप्तीसाठी केली जाणारी उपासना अशी धर्मात मान्यता आहे. तसे तर सर्व देवी देवता समानच आहेत. चला तर मग जाणून घेऊयात पंत म्हणजे नक्की काय आहे. पंत याचाच उल्लेख संप्रदाय म्हणूनही केला जातो. वैष्णव पंथ, वैष्णव संप्रदाय. या संप्रदायात विष्णू पूजेला प्राधान्य दिले जाते. भगवान श्री विष्णूंचे प्रमुख 10 अवतार झाले. यालाच दश अवतार म्हणतात. यात मत्स्य, कूर्म, वराह, नरसिंह, वामन, परशुराम, राम, कृष्ण आणि कल्के यांचा समावेश होतो. विष्णू पुराण, रामायण, महाभारत, विष्णू संहिता हे ग्रंथ या संप्रदायात प्रमुख स्थानी आहेत. वैष्णव हे प्रामुख्याने श्रीराम व श्रीकृष्ण यांची उपासना करतात. शैव पंथ, शैव पंथात महादेवाची आराधना केली जाते. हे भगवान शंकराला आपले आराध्य मानतात. शैव संप्रदायाचे प्रमुख ग्रंथ शिवमहापुराण, श्वेतास, उपनिषद हे आहेत. महादेवांचे 12 तीर्थक्षेत्र आहेत. यालाच 12 ज्योतिर्लिंग असेही म्हणतात. गुजरातमध्ये सोमनाथ, आंध्र प्रदेशचे मल्लिकार्जुन, मध्य प्रदेशमध्ये उज्जैन महाकालेश्वर, मध्य प्रदेशातच ओंकारेश्वर, उत्तराखंडमधील केदारनाथ, महाराष्ट्रातील भीमाशंकर, त्र्यंबकेश्वर, घृष्णेश्वर असे 3, तर उत्तर प्रदेशातील वाराणसी, विश्वेश्वर, वैद्यनाथ हे झारखंडमध्ये आहे, तर गुजरातमध्ये नागेश्वर व तमिळनाडूमध्ये रामेश्वर असे हे 12 ज्योतिर्लिंग आहेत. शाक्त पंथ, शाक्त पंथात देवी पार्वती म्हणजेच दुर्गा मातेची उपासना केली जाते. या संप्रदायात देवीला सर्वोच्च स्थानी मानतात. देवी आदिशक्ती ही सर्वस्व आहे असे मानून शक्तीची उपासना करतात. या संप्रदायाचा प्रमुख ग्रंथ दुर्गा भागवत आहे. तसेच दुर्गा सप्तर्षीलाही खूप महत्त्व आहे. नवरात्री हा या संप्रदायाचा प्रमुख उत्सव आहे. आदिशक्तीची 52 शक्तिपीठे आहेत. यातील 3.5 शक्तिपीठे महाराष्ट्रातच आहेत. कोल्हापूरची महालक्ष्मी उर्फ अंबाबाई, तुळजापूरची भवानी आई, माहूरची रेणुका माता, तर वणीची सप्तशृंगी माता हे अर्धे शक्तिपीठ मानले जाते. स्मार्त पंथ, या पंथातील लोक सर्वच देवी देवतांचे पूजन करतात. त्यांच्यासाठी ब्रह्मा, विष्णू, महेश, दुर्गा सर्व एकसारखेच आहेत. आपल्याकडे या संप्रदायाचे लोक जास्त प्रमाणात आहेत. सर्वच पंथ पुराण आणि वेदशास्त्रानुसारच पूजा व आराधना केली जाते. देवीला सिद्ध तसेच प्रसन्न करून घेण्यासाठी तसेच मोक्ष प्राप्तीसाठी पूजा आराधना केली जाते. फक्त करण्याची पद्धती वेगवेगळ्या असली तरी सर्व हिंदू हे सनातनीच आहेत. वैदिक पद्धतीने पूजा करणारे, होम हवन करणारे सर्वच सनातनी हिंदू आहेत. तर मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये थोडक्यात सनातन म्हणजे काय हे समजावून घेतले. अशीच देवधर्माची माहिती पुढेही देण्याचा प्रयत्न करणार आहोत. मित्रांनो, हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की कळवा. आवडला असेल तर लाईक, शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. हर हर महादेव.